अजून हॅलो हॅलो चिटपायला फोन लागलाय का हो? कसला चिटपाय कोण बाय हॅलो अहो माझ्या खिशात आहे त्या 2 चिठ्ठ्या आता हा काय चिठ्ठ्याच बोलत नाही मी. मग चिटबाय चिटबाय चिठ्ठ्या- अहो पाणी आम्हाला म्या ऊस लावलेला आहे बर आणि नळाला पाणी सुटलं नाही अजून. बर जग ऊस लावतोय की मग तुम्ही ऊस लावला म्हणून नवीन काय सांगायला तुमची अडचण काय आहे ते सांगा हो. अहो नळाला पाणी सुटलं नाही म्हणून मी फोन लावला होता. मग नळाला पाहिजे काय मी जाऊन दारू उचलायचं आहे काय तुम्ही बघा की तिकडं. अहो दारचा सवाल नाही तुम्हाला का नाही. आता तुम्ही ती ह्याचं हे करताय ना काय नळाला पाणी सोडताय ना. अरे बाबा पाणी सोडू दे नाही तर काहीतरी करू दे. ऊस किती कांड्यावर आहे तुमचा. अरे तू काय मूर्ख आहे बिर काय किती तर कांड्यावर असू दे काय तुला घेणं देणं आहे हा. अरे बाबा काय जणांचा ऊस 1 कांड्यावर असतो 2 कांड्यावर असतो काय जणांचं 15 16 20 25 40 50 100 कांडे असते ते. हा मग काय करायचं तुला. मग फोन कशाला लावलाय मला चिटबा. अरे नळाला पाणी सोडतोय का नाही विचारायचं होतं. अरे मूर्खा गाढवा कसा शेतकरी झाला तुला अक्कल काय हाय का नाही रे बाबा बिन अक्कलेच आहे मला काय कळ नाही. मी बोलतच नाही तुम्ही सांगा जावा चिटबाय ऊस घालवायच्या वेळेला चिटबाय असतो. अला काय मूर्ख आहे बरं का अवघड आहे की. पाटकरी म्हणा हो. पाट म्हणजे पाटानं जाणारं पाणी सोडणार त्याला पाटकरी म्हणतात. काय डोक्यावर पडलंय काय चिटबायला फोन लावलाय तुम्ही राव. अरे यायला मला काय वाटलं माहितीये का चिटबाय फुल सोडतोय काय पाणी. चिटबाय पाणी तुमच्या बाण सोडलं होतं. बरं मला सांगा हा तुमच्या उसाला तुरा आलाय का हो? हा आलाय की. कसला हिरव्या कलरचा आहे का पिवळ्या कलरचा. काय लागा मूर्ख बीर काय काय हा का तर काय झालं. हिरव्या कलरचा तुरा असतोय. अरे ते हिरव्या कलरचा काय लागला सांगायला. आमच्यात उसाला हिरवा कलरचा तुरा येतोय पिवळ्या कलरचा येतोय लाल कलरचा येतोय निळ्या कलरचा येतोय. काय लागा मूर्ख बीर काय काय तू हा काय अवघड आहे गे. अरे पांढरा येतो तुरा. तुमच्या उसाला पांढरा येत असेल आमच्या उसाला कंस लागते ती. आयला हे काय लागा ते काय गंज खाऊ काय कुठनं आलाय तो. आम्ही काय करतो माहित आहे का आमच्यातल्या उसाला सांगतो तुम्हाला. हा, ऊस लावला 5-6 कांड्यावर आलं हा. का 1 कणीस लागतं. 7व्या कांड्यावर गेलं का 2रं कणीस लागतं. हम्म. 8व्या कांड्यावर गेलं का पुन्हा 3रं कणीस लागतं. असं एक 10 कणस लागते त्या का उसाच्या ताटाला. आयला काय लागा ऊस ऊस लावताय तिथं त्याला कंस येते ती. 10 कांड्यापासून 10 कणस लागते ते. आयला हे काय मूर्ख आहे काय हा. आणि 11-12व्या कांड्याला गेलं का नाही 11व्या गेलं का ज्वारीची कणस लागते ती ज्वारीची. पण नेमका तू शेतकरीच आहे ना. अरे मूर्खा तुला लाज वाटली पाहिजे. चिटबाय म्हणतोय. अरे कुठला चिटबाय कुठला कुणाला फोन लावलाय रॉंग नंबर लागलाय बघून लाव जरा. लागा काय लागा अवघड आहे गड्या गेला का डोक्यावर बिक्यावर पडलं होतं काय तो रे हा. तुम्ही शेतकरी कसलाय मला काय कळणार. जरा अक्कल पाहिजे तुम्हाला. उसाला तुरा असतात का हिरवं पांढरं निळं लाल रंगी बेरंगी. पण नीट सांगायचं का मूर्खा सर लागते ते काय. ए मूर्खा आला का तुला का नाही सांगायचं नव्हतं पहिल्यांदा. उद्या म्हणशील पण भजी उसाला मिळतात लागतात का पुरी भाजी लागते का वडापाव लागतोय का. अरे तूच बोलतो ना मला. ए डोक्यावर बिकार पडलेच काय उलट बोलायला लागले. तुला लाज वाटत नाही का. मला लाज वाटत नाही. मग चिटबायला फोन लावतो पाणी सोडणार का नाही म्हणतो. एवढी अक्कल नाही तुम्ही कशाला बोलताय मग. मग तुझी अक्कल लागायच्या का नाही उसाला कणसच लागते ते ही लागते ते एवढ्या लांब न्यायची काय गरज होती तुला. हे बघा तुम्ही जो कोणी असाल त्याने जरा बघून फोन लावा. फोन रॉंग नंबर लागलाय. जरा अक्कल ठेवा. तुमच्या बाण उसाला कणस लागत नसतात. उसाला बाजरी ज्वारी ताटं लागत नसतात. बरोबर आहे तुझं परंतु पहिल्यांदा सांगायचं तू कसा मग तोंड वाचलच बिना का माझं हा. अरे बाबा माझा फोन येतो कोणाचा कामाचा फोन असेल मी बोलतोय तर तुझं मला चिटबायचं केलंय का. मी साधा शेतकरी माणूस मला चिटबाय केलंय तुला. अरे बरं का नाही सांगायचं मी का नाही चिटबाय नाही किंवा हे नाही का तुला का नाही तू पुढचं बोलाय कणसच लागते ती हीच लागते ती एवढा कसा लागा मूर्ख झालाय तो. हे बघा अण्णा तुमच्या पिताश्रीनं मला काही पैसे दिलेले नाहीत की माझ्या मुलाचा फोन आला तर त्याला नीट सांग म्हणून. तुम्ही काय मला पैसे दिलेत का तुमच्या पिताश्रीनं तुम्ही वगैरे कोणी. अरे पैसे दिले नाही म्हणून बंपाक बोलायची काय गरज होती तुला. अरे बाबा हे बंपाक नाही हा टाइमपास आहे. तुझ्या तोंडावरच चमकावीन एक हा. हे बघा कुठला तुमचा ते चिटबाय पाणी सोडत असलं त्या चिटबायला फोन लावा. नाही कोण पाटकरी असला तर पाटकऱ्याला लावा. माझं डोकं खाऊ नका. तू मला तर वाटतंय शिकलाय तरी सुद्धा तू हुकलाय तू मूर्ख ठेव पण. अरे पण तुला सांगत होतो जेव्हा शिक म्हणून आई वडील बाप शिक म्हणून सांगत होते तेव्हा शिकला नाही. आणि आता उन्हात बसते दुकानात लाज वाटली पाहिजे. जेव्हा शिक म्हणलं तेव्हा शिकला तर काय बिघडला असतं.
तुला का नाही दामिनी जिंगा ए ठेव पण ठेव बन ए मूर्खा माझा तू फोन केला तू फोन ठेव मला काय सांगतोस ए